बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन महिला उतरणार रस्त्यावर। शासनाच्या बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना 4 मार्च पासून पेटी किट आणि भांडी किटचे वाटप MIDC परिसरात सुरू आहे। किट मिळवण्यासाठी कामगार इतर तहसीलमधून निश्चित तारखेला आणि वेळेवर वाहनांनी पोहोचत आहेत, परंतु वितरण कंपनीचा कंत्राटदार काही कामगारांना बॉक्स वाटत आहे तर काहींना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देऊन परत पाठवित आहे। हे पेटी वाटप दिवसेंदिवस कामगारांसाठी डोकेदुखी बनत आहे, परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता गौरकर यांनी पत्रकार परिषदेत जर ही समस्या लवकर सोडवली गेली नाही तर 22 मार्च नंतर मोठ्या संख्येने कामगारांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येण्याचा इशारा दिला आहे। पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्षा कविता गौरकर, सरचिटणीस अलका मोटघरे, साधना काळे, अरुणा जीवणे, संध्या पेटकर, संगीता रामटेके, पुष्पलता कोटरंगे उपस्थित होत्या। मी वंचित बहुजन महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष आहे आणि आज ज्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चालला आहे, जे बांधकाम कामगार जे आहेत त्यांची फसवणूक होत आहे। जे बांधकाम कामगार मंत्री यांनी जी योजना काढली आहे की मजूर वर्गांना भांडे आणि पेटीची किट वाटप जो आहे तो जिल्ह्याच्या ठिकाणी दिला आहे, परंतु त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही, चाय पाणी नाश्ता असं काहीही नाही। आणि जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणलं 15 तालुक्यातून लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे। ते लोक वारंवार 4 तारखेपासून आज 15-16 तारखेपर्यंत ते लोक गाड्या करून येत आहेत, काही लोक रात्रीला तिथं झोपत आहेत आणि परंतु त्यांना आजपर्यंत सर्व्हर डाऊन आहे, काहीतरी बहाणा सांगून साहित्य म्हणजे संपलेलं आहे बा म्हणून त्यांना कुठलंही साहित्याचं वाटप झालेलं नाही आहे। अशी फसवेगिरीची ही योजना आहे। यामध्ये या योजनेमध्ये ना आमदार ना खासदार हे लोक कोणीही लक्ष देत नाही आणि ज्या कंत्राटीदारांना काम दिलं ते सुद्धा त्या मजूर वर्गांना त्या वेळेपर्यंत ते साहित्य पोहोचवत नाही। जर तुमच्याच्यानं पोहोचवणं होत नसणार तर तुम्ही प्रत्येक तालुक्याला हे दिलं पाहिजे। प्रत्येक तालुक्याला जर दिलं तर तिथल्या ज्या तालुक्यामधील जे मजूर वर्ग आहे त्यांना तालुक्याच्या ठिकाणून ते साहित्य नेण्यास योग्य होईल आणि ते योजनेचा नक्की लाभ घेतील। नाही तर अशांना कोणताही लाभ या मजूर वर्गांना भेटणार नाही आहे, अशी सर्रास फसवणूक करत आहे। जर ही फसवणूक जर थांबली नाही तर आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिसवरती आम्ही मोर्चा घेऊन जाऊ। या 2-4 दिवसामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत 25 तारखेपर्यंत। अशी ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की जर बांधकाम कामगार मजुरांना जर त्यांच्या सोयीसुविधा जे काही साहित्य जर मिळालं नाही तर आम्ही तिथं तीव्र आंदोलन करू असा इशारा देतो वंचित बहुजन महिला आघाडी। असं अमाप काही पैसा घेत आहे असं काही नाही आहे। जे शासनानं म्हणजे त्यांना नेमलेले आहे जो द्यायचा आहे तेच देऊन ते नोंदणी करत आहेत। नाही असं काही नाही। आता नाही आम्ही समर्थन करणार नाही, कारण का आम्ही ज्या संस्थेच्या माध्यमातून ज्या लोकांनी आम्हाला सांगितलं का असं असं चालू आहे बा तिथं जो आम्ही स्वतः पाहणी केली तर असं काही होत नाही आहे आणि कोणत्या ठिकाणी जर होत असणार ते मला काही माहिती नाही, परंतु आम्हाला जिथं ज्यांनी नोंदणी केली त्या लोकांनी ज्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही 2-4 दिवस झाले जाऊन वापस येतो, आम्ही तिथं जाऊन जर चौकशी केली असता असं काही होत नाही आहे।